गुड मॉर्निंग एव्हरीबडी. गेल्या वेळी आपण युनिट नंबर 4 ॲनालिसिस ऑफ बायोवेरिएट डाटा, त्यामध्ये कोरिलेशन आणि रिग्रेशन हा युनिटला आपण सुरुवात केली. त्याचे आपण ऑब्जेक्टिव्ज पाहिले, शिवाय त्या टॉपिकचं इंट्रोडक्शन पाहिलं. त्यानंतर मिनिंग ऑफ बायोवेरिएट डाटा पाहिला. त्यानंतर कोरिलेशन ॲनालिसिस, त्यामध्ये कोरिलेशन म्हणजे काय, त्याची डेफिनेशन आपण पाहिली. झिरो कोरिलेशन म्हणजे काय, त्यानंतर टाईप्स ऑफ कोरिलेशन, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, त्याची उदाहरणं. त्यानंतर परफेक्ट कोरिलेशन म्हणजे काय, परफेक्ट पॉझिटिव्ह, परफेक्ट निगेटिव्ह कन्सेप्ट काय आहे ते आपण पाहिले. त्यानंतर लिनियर अँड नॉन लिनियर कोरिलेशन हा भाग आपण पाहिला. लिनियर कोरिलेशनचे उदाहरणं पाहिली, नॉन लिनियर कोरिलेशनचं उदाहरण आपण पाहिलं. त्यानंतर मेथड्स ऑफ स्टडिंग कोरिलेशन, 3 मेथड्स आहेत हे आपण त्या ठिकाणी पाहिलं. स्कॅटर डायग्राम, कार्ल पिअर्सन्स कोरिलेशन कोएफिशिएंट, स्पेअरमन्स रँक कोरिलेशन कोएफिशिएंट. त्यापैकी पहिला जो मेथड आहे स्कॅटर डायग्रामचा, तो आपण त्यावेळेला आपण पाहिला. त्या ठिकाणी 7 स्कॅटर प्लॉट, स्कॅटर डायग्राम, त्या स्कॅटर डायग्रामवरनं डाटा प्लॉट केल्यानंतर त्या डाटाचं पॉईंट्सचं डायरेक्शन चेंज होण्याचं आणि त्याचं क्लोजनेस याच्यावरनं कोरिलेशनचा प्रकार आणि त्याची डिग्री हे कसं ओळखायचं ते आपण पाहिलं होतं. त्यानंतर शेवटी आपण काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स विचारले होते आणि ते आपल्याला समजलं का नाही हे आपण पाहिलं होतं. आज आपण त्याच्या पुढचा भाग पाहूया. सेकंड मेथड जी आहे कोरिलेशन मेजर करण्याची किंवा स्टडी करण्याचं, कार्ल पिअर्सन्स कोरिलेशन कोएफिशिएंट, त्याचं नोटेशन आहे आर. गेल्या वेळी आपण स्कॅटर डायग्राम ही पद्धत पाहिलेलं होतं. द स्कॅटर डायग्राम शोज ओनली वेग आयडिया ऑफ द नेचर ऑफ कोरिलेशन अँड नॉट द एक्सटेंट ऑफ कोरिलेशन. फक्त स्कॅटर डायग्रामवरनं कोरिलेशनचं नेचर आपल्याला कळतं, एक्झॅक्ट कोरिलेशन किती आहे ते आपल्याला समजू शकत नाही. त्यासाठी प्रोफेसर कार्ल पिअर्सन हॅज सजेस्टेड अ मेजर ऑफ डिग्री ऑफ कोरिलेशन विच इज नोन ॲज अ कोरिलेशन कोएफिशिएंट. तर कार्ल पिअर्सन्स कोरिलेशन कोएफिशिएंटची व्याख्या आपण पाहूया. इफ एक्स आय वाय आय इज इक्वल टू 1 to n बी n पेअर्स ऑफ ऑब्झर्वेशन्स ऑन व्हेरिएबल एक्स अँड वाय, देन कार्ल पिअर्सन्स कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन बिटवीन एक्स अँड वाय is denoted by R and it is defined as the ratio of covariance between x and y to the product of standard deviation of x and standard deviation of y. That is correlation between x y हे CORR कंसात x, y हे नोटेशन वापरतात किंवा RXY हे नोटेशन वापरतात किंवा नुसतं R वापरतात. आणि आता सांगितलेल्या डेफिनेशननुसार COV कोव्हेरियन्स बिटवीन XY डिवायडेड बाय स्टँडर्ड डेविएशन ऑफ x इंटू स्टँडर्ड डेविएशन ऑफ y किंवा नोटेशनमध्ये COV into bracket x comma y म्हणजेच covariance between xy divided by sigma x into sigma y, where covariance between xy is equal to 1 upon n summation I is equal to 1 to n xi minus x bar into yi minus y bar आणि sigma x म्हणजे square root of 1 upon n summation I is equal to 1 to n xi minus x bar square आणि sigma y म्हणजे square root of 1 upon n summation I is equal to 1 to n yi minus y bar square. ओके. जर आपण स्मॉल एक्स म्हणजे एक्स मायनस एक्स बार घेतलं आणि स्मॉल वाय म्हणजे कॅपिटल वाय मायनस वाय बार घेतला, देन वी हॅव कोव्हेरियन्स बिटवीन एक्स वाय, जो फॉर्म्युला आहे तो 1 अपॉन स्मॉल एन समेशन आय इज इक्वल टू 1 to n समेशनमध्ये स्मॉल एक्स वाय येईल. सिग्मा एक्स म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 1 अपॉन एन समेशन आय इज इक्वल टू 1 to n स्मॉल एक्स स्क्वेअर येईल आणि सिग्मा वाय म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 1 अपॉन एन समेशन आय इज इक्वल टू 1 to n स्मॉल वाय स्क्वेअर येईल. ह्या ज्या कोव्हेरियन्स बिटवीन एक्स वाय, सिग्मा एक्स, सिग्मा वायचे व्हॅल्यूज आहेत त्या वरच्या फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट केलं तर आपल्याला कोरिलेशन कोएफिशिएंटचा कॅल्क्युलेशन पर्पजसाठीचा सिम्प्लिफाईड फॉर्म्युला आपल्याला मिळेल. आर इज इक्वल टू समेशन ऑफ एक्स वाय डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ समेशन ऑफ एक्स स्क्वेअर इंटू समेशन ऑफ वाय स्क्वेअर. ओके. द कोरिलेशन कोएफिशिएंट इज कॉम्प्युटेड बाय फॉलोइंग 3 डिफरंट मेथड्स. आता या ठिकाणी पहिली मेथड ॲक्च्युअल मीन मेथड, त्याचा फॉर्म्युला आहे ठिकाणी आरचा कोरिलेशन कोएफिशिएंटचा समेशन ऑफ एक्स मायनस एक्स बार इंटू वाय मायनस वाय बार
डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ समेशन ऑफ एक्स मायनस एक्स बार स्क्वेअर इंटू समेशन ऑफ वाय मायनस वाय बार स्क्वेअर. आणि इथं आपण स्मॉल एक्स आणि स्मॉल वायची जी व्हॅल्यू आहे एक्स मायनस एक्स बार आणि वाय मायनस वाय बार ही सबस्टिट्यूट केली तर आपल्याला हाच फॉर्म्युला काय होईल, समेशन ऑफ एक्स इंटू वाय डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ समेशन ऑफ एक्स स्क्वेअर इंटू समेशन ऑफ वाय स्क्वेअर. एक उदाहरण बघूया. कॅल्क्युलेट कार्ल पियर्सन्स कोरिलेशन कोइफिशियंट बिटवीन एक्स अँड वाय. एक्सचे व्हॅल्यूज आहेत 10, 14, 16, 12, 11, 15, 20, 6 आणि वायचे व्हॅल्यूज आहेत 12, 13, 10, 11, 14, 13, 15 आणि 8. यासाठी लागणारा टेबल आपण तयार केला. सिरियल नंबर एक्स वाय, स्मॉल एक्स म्हणजे एक्स मायनस एक्स बार घेतलं, वाय म्हणजे कॅपिटल वाय मायनस वाय बार घेतला, त्यामुळे स्मॉल एक्स स्क्वेअर, स्मॉल वाय स्क्वेअर आणि स्मॉल एक्स इंटू वाय याचे कॅल्क्युलेशन्स केले. शेवटी सगळ्यांच्या बेरजा घेतलेल्या आहेत. समेशन ऑफ एक्स जो आहे तो 104 आहे, समेशन ऑफ वाय जो आहे तो 96 आहे, समेशन ऑफ स्मॉल एक्स स्क्वेअर आहे तो 126 आहे, समेशन ऑफ स्मॉल वाय स्क्वेअर जो आहे तो 36 आहे आणि समेशन ऑफ एक्स इंटू वाय जो आहे तो 43 आहे. आता त्यानंतर एन म्हणजे नंबर ऑफ ऑब्झर्वेशन या ठिकाणी 8 आहेत. एक्स बार जो आहे तो 1/n म्हणजे समेशन ऑफ एक्स म्हणजे 1/8 इंटू 104 म्हणजेच 13 येईल आणि वाय बार 1/n समेशन ऑफ वाय दॅट इज इक्वल टू 1/8 इंटू 96 म्हणजे 12 येईल. आणि मग आरचा जो फॉर्म्युला आहे समेशन ऑफ एक्स स्मॉल एक्स इंटू स्मॉल वाय डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ समेशन ऑफ एक्स स्क्वेअर इंटू समेशन ऑफ वाय स्क्वेअर. या ठिकाणी समेशन ऑफ एक्स वायची व्हॅल्यू 43 आहे, डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ समेशन ऑफ स्मॉल एक्स स्क्वेअर 126 आहे आणि समेशन ऑफ स्मॉल वाय स्क्वेअर 36 आहे. त्या व्हॅल्यूज ठेवल्या, सिम्प्लिफाय केलं तर या ठिकाणी कोरिलेशन कोएफिशियंटची व्हॅल्यू 0.638 असेल. तर या ठिकाणी कॉमेंट काय करणार, कोरिलेशन जे आहे ते पॉझिटिव्ह आहे, शिवाय 0.5पेक्षा जास्त आहे, किंवा कॉमेंट काय येणार, देर इज अ हाय डिग्री पॉझिटिव्ह कोरिलेशन बिटवीन एक्स अँड वाय. ओके. त्यानंतर दुसरी पद्धत कोरिलेशन कॅल्क्युलेट करण्याची समजून घेऊया, ॲज्युम्ड मीन मेथड. या ठिकाणी फॉर्म्युला दिलेला आहे आर इज इक्वल टू समेशन ऑफ यू इंटू व्ही कॅपिटल यू कॅपिटल व्ही डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ समेशन ऑफ यू स्क्वेअर इंटू समेशन ऑफ व्ही स्क्वेअर. वेअर या ठिकाणी यू म्हणजे काय घेतलेलं आहे एक्स मायनस ए आणि व्ही म्हणजे काय घेतलेलं आहे वाय मायनस बी. वेअर ए अँड बी आर एनी कॉन्स्टंट्स ऑर ॲज्युम्ड मीन्स फॉर एक्स अँड वाय रिस्पेक्टिव्हली. याच्यासाठी एक उदाहरण आपण घेऊया म्हणजे आपल्याला समजेल. ऑब्टेन कोरिलेशन कोएफिशियंट बिटवीन टू व्हेरिएबल्स एक्स अँड वाय. कॉमेंट ऑन युअर रिझल्ट. एक्सचे व्हॅल्यूज आहेत 10, 12, 14, 15, 16, 17, 18, 10, 14, 15 आणि वायचे व्हॅल्यूज आहेत 17, 16, 15, 12, 10, 9, 8, 15, 13 आणि 12. We obtain correlation coefficient between two variables x and y by assumed mean method. Here n is equal to 10. Number of observations 10. Let us assume the mean for x is 14. That is a is equal to 14 घ्यायचं आहे and assume mean of y is 13. म्हणजे वाय बीची किंमत वायसाठी 13 घ्यायची आहे. कॅल्क्युलेशन ऑफ कोरिलेशन कोइफिशियंट. त्यासाठी लागणारं टेबल केलेलं आहे. सिरियल नंबर कॅपिटल एक्स कॅपिटल वाय कॅपिटल एक्स वायवरनं कॅपिटल यू व्ही म्हणजे एक्स मायनस 14 आणि एक्स मायनस 13 असं घेऊन त्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट केल्या आहेत. कॅपिटल यू स्क्वेअर कॅपिटल व्ही स्क्वेअर कॅपिटल यू व्ही. त्यानंतर जे आपल्याला समेशन्स लागतात समेशन ऑफ यू स्क्वेअर समेशन ऑफ व्ही स्क्वेअर किंवा समेशन ऑफ यू व्ही त्या ठिकाणी घेतलेले आहेत. त्यानंतर आरचा जो फॉर्म्युला आहे ॲज्युम्ड मीन मेथडचा तो समेशन ऑफ यू व्ही डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ समेशन ऑफ यू स्क्वेअर इंटू समेशन ऑफ व्ही स्क्वेअर. या ठिकाणी व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलेले आहेत. -70 भागिले स्क्वेअर रूट ऑफ 67 गुणिले स्क्वेअर रूट ऑफ 90 म्हणजेच हे सिम्प्लिफाय केलं तर फायनली उत्तर याचं आर इज इक्वल टू -0.9014 असेल. आता या ठिकाणी उत्तर जे आहे पॉईंट निगेटिव्ह आहे आणि शिवाय -0.5पेक्षा कमी आहे. त्यामुळं कॉमेंट काय ना देर इज अ हाय डिग्री निगेटिव्ह कोरिलेशन बिटवीन एक्स अँड वाय. ओके. तिसरी पद्धत कोरिलेशन कॅल्क्युलेट करण्यासाठी या ठिकाणी डायरेक्ट मेथड म्हटलेलं आहे आणि या ठिकाणी फॉर्म्युला आहे समेशन ऑफ एक्स वाय मायनस एन इंटू एक्स बार वाय बार डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ समेशन ऑफ एक्स स्क्वेअर मायनस एन एक्स बार स्क्वेअर इंटू अनदर स्क्वेअर रूट समेशन ऑफ वाय स्क्वेअर मायनस एन वाय बार स्क्वेअर. हे समजून घेण्यासाठी आपण पुढचं उदाहरण घेऊया. 8 different sectors of the city demanded total 40,000 units of sanitizers to protect from coronavirus as compared to demand. Total 24,000 units of sanitation are supplied. Calculate correlation coefficient between demand and supply of sanitizers. Also comment on your results. या ठिकाणी ऑब्झर्वेशन टेबल दिलेलं आहे. डिमांड हे थाउजंड्समध्ये आहेत,
7 5 6 9 4 2 5 2. सप्लायसुद्धा 1000मध्ये आहे 5 2 4 5 2 1 3. या ठिकाणी याचं उत्तर बघूया. वी ऑब्टेन correlation coefficient between demand and supply of sanitizers by direct method. Here n is equal to 8, number of observations 8 आहे. Calculation of coefficient of correlation between demand and supply of sanitizers. यासाठी लागणारा टेबल केलेला आहे. डिमांड म्हणजे कॅपिटल एक्स समजलेलं आहे, सप्लाय म्हणजे कॅपिटल वाय समजलेलं आहे. त्याची व्हॅल्यूज ऑलरेडी दिलेले आहेत. समेशन ऑफ एक्स घेतला, समेशन ऑफ वाय घेतला, त्यानंतर एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर आणि एक्स वाय हे कॉलम्स पुढे केले, त्यांच्याही बेरजा घेतल्या. समेशन ऑफ एक्स स्क्वेअर जे आहे ते 240 आलेलं आहे, समेशन ऑफ वाय स्क्वेअर जे आहे ते 80 आलेलं आहे आणि समेशन ऑफ एक्स वाय जे आहे ते 143 आलेलं आहे. त्यानंतर मीन आपण काढला एक्स बारचा, एक्ससाठीचा म्हणजे 40/8 म्हणजे 5 आणि वायचा मीन काढला वाय बार 24/8 म्हणजे 3. त्यानंतर डायरेक्ट मेथडचा फॉर्म्युला वापरला, समेशन ऑफ एक्स वाय मायनस एन इंटू एक्स बार वाय बार डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ समेशन ऑफ एक्स स्क्वेअर मायनस एन इंटू एक्स बार स्क्वेअर इंटू अनदर स्क्वेअर रूट समेशन ऑफ वाय स्क्वेअर मायनस एन इंटू वाय बार स्क्वेअर म्हणजे 143 वजा 8 गुणिले 5 गुणिले 3 भागिले स्क्वेअर रूट ऑफ 240 वजा 8 गुणिले 5चा वर्ग इंटू अनदर स्क्वेअर रूट 88 वजा 8 गुणिले 3चा वर्ग. सिम्प्लिफाय केलात हे सगळं तर फायनली 23/25.2982 असं येईल आणि फायनल उत्तर आरचं 0.9092 असेल. त्यामुळे पॉझिटिव्ह चिन्ह आहे, 0.5पेक्षा उत्तर जास्त आहे. त्यामुळे कॉमेंट काय येणार, देर इज अ हाय डिग्री पॉझिटिव्ह कोरिलेशन बिटवीन डिमांड अँड सप्लाय ऑफ सॅनिटायझर्स हे उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे. पुढचं उदाहरण आपण घेऊया. या ठिकाणी उदाहरण आहे, इफ एक्स अँड वाय डिनोट्स द व्हॅल्यूज ऑफ द व्हेरिएबल अँड समेशन ऑफ एक्स 48 आहे, समेशन ऑफ वाय 64 आहे, समेशन ऑफ एक्स स्क्वेअर 428 आहे, समेशन ऑफ वाय स्क्वेअर 520 आहे, समेशन ऑफ एक्स वाय 364 आहे, एन इज इक्वल टू 8 आहे. फाइंड आर म्हणजे कोरिलेशन कोएफिशियंट. आता दिलेल्या डाटावरनं आपल्याला आरचा फॉर्म्युला कोरिलेशन कोएफिशियंट काढण्यासाठी हा वापरू शकतो. आर म्हणजे एन इंटू समेशन ऑफ एक्स वाय मायनस समेशन ऑफ एक्स इंटू समेशन ऑफ वाय डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ एन इंटू समेशन ऑफ एक्स स्क्वेअर मायनस समेशन ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इंटू अनदर स्क्वेअर रूट एन इंटू समेशन ऑफ वाय स्क्वेअर मायनस समेशन ऑफ वाय ब्रॅकेट स्क्वेअर. सगळ्या दिलेल्या व्हॅल्यूज या ठिकाणी सबस्टिट्यूट केल्या आणि सिम्प्लिफाय केला तर तुम्हाला उत्तर या ठिकाणी वजा 0.59 असं येईल. पुढचं उदाहरण, फॉर बायोरेट डिस्ट्रीब्युशन कोव्हेरियन्स बिटवीन एक्स वाय 10 आहे, व्हेरियन्स ऑफ एक्स 16 आहे, कोरिलेशन कोएफिशियंट 0.5 दिलेलं आहे. फाइंड स्टँडर्ड डेविएशन ऑफ वाय. हिअर वी हॅव टू फाइंड सिग्मा वाय. त्या ठिकाणी दिलेल्या डाटावरून आरचा जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला COV म्हणजे डेफिनेशननुसार जे काही कोरिलेशन कोएफिशियंटची फॉर्म्युला आहे, कोव्हेरियन्स बिटवीन एक्स वाय डिवाइडेड बाय सिग्मा एक्स इंटू सिग्मा वाय. या ठिकाणी काय काय दिलेलं आहे, व्हेरियन्स ऑफ एक्स 16 दिलेलं आहे, त्यामुळं स्टँडर्ड डेविएशन 4 येणार. सबस्टिट्यूटिंग ऑल द गिवन व्हॅल्यूज इन द फॉर्म्युला वी गेट 0.5 कोरिलेशन दिलेलं आहे, बरोबर कोव्हेरियन्स 10 आहे भागिले 4 सिग्मा एक्स आहे गुणिले सिग्मा वाय. यावरनं सिग्मा वाय जर काढला तर तो 5 येईल. देअरफॉर सिग्मा वाय इज इक्वल टू 10 डिवायडेड बाय 4 इंटू 0.5 आणि सिग्मा वाय तो 5 आहे. स्टेप खालीवर झालेली आहे. एक्झाम्पल पुढचं, फाइंड कोरिलेशन कोएफिशियंट फॉर द डाटा गिवन बिलो. स्टँडर्ड डेविएशन ऑफ एक्स and standard deviation y, the series are 12 and 10 respectively. Sum of product of deviations taken from their actual means is 880 and number of pairs of observations are 10. We have given n is equal to 10 number of observations. Sigma x standard deviation of x 12 दिलेला आहे, sigma y 10 दिलेला आहे, समेशन ऑफ एक्स वाय जो आहे म्हणजे डेव्हिएशन्स अबाउट मीन हे 880 दिलेले आहे. त्यामुळे कोरिलेशन कोएफिशियंटचा फॉर्म्युला आपण समेशन ऑफ एक्स वाय डिवायडेड बाय एन इंटू सिग्मा एक्स सिग्मा वाय हा फॉर्म्युला वापरूया. 880 भागिले 10 गुणिले 12 गुणिले 10 या दिलेले व्हॅल्यूज आहेत. सिम्प्लिफाय केला तर 0.73 हे उत्तर येईल. पुढचं उदाहरण, फाइंड द नंबर ऑफ पेअर्स ऑफ ऑब्झर्वेशन्स फ्रॉम द फॉलोइंग डाटा. कोरिलेशन कोएफिशियंट आर 0.5 दिलेले, समेशन ऑफ एक्स वाय 60 दिलेले, समेशन ऑफ एक्स स्क्वेअर 90 दिलेले, समेशन ऑफ सिग्मा वाय 4 दिलेले,
आणि इथं एक्स आणि वाय म्हणजे काय ते दिलेलं आहे. एक्स अँड वाय आर मीन डेविएशन्स टेकन फ्रॉम देअर रिस्पेक्टिव्ह मीन्स. ओके, या ठिकाणी आपल्याला नंबर्स ऑफ पेअर्स ऑफ ऑब्झर्वेशन्स काढायचे म्हणजे एन काढायचं आहे. यासाठी आरचा फॉर्म्युला वापरूया, समेशन ऑफ एक्स वाय डिवायडेड बाय एन इंटू सिग्मा एक्स इंटू सिग्मा वाय. या ठिकाणी सिग्मा एक्स म्हणजे आपल्याला माहीत आहे 1/n समेशन ऑफ एक्स स्क्वेअर म्हणजेच स्क्वेअर रूट ऑफ 90/n. ही व्हॅल्यू वरच्या फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट करूया. सबस्टिट्यूटिंग ऑल दी गिवन व्हॅल्यूज इन द अबव फॉर्म्युला वी गेट 0.5 हा कोरिलेशन दिलेला आहे. 60 समेशन ऑफ एक्स वाय दिलेला आहे डिवायडेड बाय एन इंटू सिग्मा एक्स हा स्क्वेअर रूट ऑफ 90/n आता आपण काढलेलं सबस्टिट्यूट करूया इंटू 4 सिग्मा वाय दिलेला आहे. आणि याचं जर सिम्प्लिफिकेशन केला तर 60 भागिले स्क्वेअर रूट ऑफ 90 इंटू n इंटू 4, कारण या ठिकाणी n म्हणजेच √n इंटू √n असं वापरलेलं आहे. त्यामुळे याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की स्क्वेअर रूट ऑफ 90 इंटू n याचं उत्तर 60 भागिले 0.5 गुणिले 4 असेल म्हणजेच 30. स्क्वेअरिंग बोथ साईड्स वी गेट, दोन्ही बाजूला जर स्क्वेअर केला तर 90 गुणिले n बरोबर 900 असं येईल. आणि यावरनं मग n म्हणजे 900 भागिले 90 म्हणजे 10 असेल. ओके, थँक्यू.